नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरला अल्लू अर्जुनच्या वडिलांनी एक सल्ला दिलेला आहे। तू तेलुगू इंडस्ट्रीमध्येच कुणाशी तरी लग्न कर, याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या डकेत यात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमामुळे चर्चित आहे। या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता आदिती शेष झळकलेला आहे। सध्या मृणालचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजतोय। महत्त्वाची बात म्हणजे धुरंधर 2च्या वादळातही मृणाल ठाकूरचा हा सिनेमागृहात तग धरून आहे आणि चांगली कमाई करतोय। या सिनेमानं संपादन केलेल्या यशाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात दिग्दर्शक नाग अश्विन आणि प्रसिद्ध निर्माते अल्लू अर्जुन उपस्थित होते। यावेळी नाग अश्विन यांनी मृणालचे कौतुक करताना तिची तुलना हिंदी सिनेमा सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री मधुबाला आणि दिग्गज मराठी अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासोबत केलेले आहे। मृणाल ठाकूर आणि आदिती शेष यांच्या मुख्य भूमिका असलेला डकेत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय। मृणालचे कौतुक करताना नाग अश्विन काय म्हणाले ते जाणून घेऊया। मृणालचं कौतुक करताना दिग्दर्शक नाग अश्विन यांनी तिची तुलना मधुबाला आणि स्मिता पाटील या दिग्गज अभिनेत्रीसोबत केली। नाग अश्विन म्हणाले की मृणाल, तू एक अप्रतिम अभिनेत्री आहे। जेव्हा तू एखादी भूमिका करते तेव्हा मला वाटते की तू यापेक्षा खूप चांगल्या भूमिकेसाठी बनलेली आहे। ज्या पात्रामध्ये दुःख आणि वेदना असते अशा भूमिका तू ज्या ताकदीने साकारते ते पाहून मला मधुबाला आणि स्मिता पाटील यांच्या काळातील अभिनेत्रीची आठवण येते। सध्या तुझ्यासारख्या मोजक्या अभिनेत्री आहे, ज्यामुळे तू चांगल्या साहित्य निवड। या कार्यक्रमात पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनचे वडील सुप्रसिद्ध निर्माते अल्लू अर्जुन सुद्धा उपस्थित होते। त्यांनीही मृणालचं तोंड भरून कौतुक केलंय। तसे यावेळी बोलताना त्यांनी मृणालला लग्नाबाबत सल्ला दिलेला आहे। अल्लू अर्जुन म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की तू तेलुगू इंडस्ट्रीतलाच कोणाशी तरी लग्न कर आणि इथे स्थायिक हो। तुला आमच्या जवळ ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे आणि आम्हाला तू इथेच हवी आहे, असे अल्लू अर्जुन यांचे वक्तव्य ऐकून उपस्थित सारे खळखळून हसू लागले, तर मृणालही काहीशी लाजली। मृणाल ठाकूरच्या वक्तव्याबद्दल बोलायचं झालं तर मृणाल मूळची महाराष्ट्रातील असलेली मृणालनं 2012 साली छोट्या पडद्यावरून आपला अभिनय कारकीर्द सुरू केली। टीव्ही मालिकेमध्ये काम करताना तिला मराठी सिनेसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली। पुढे लव्ह सोनिया या सिनेमाद्वारे तिने मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवलं। मृणाल ठाकूर सध्या तिच्या डकेत सिनेमामुळे चर्चेत आहे। ऋतिक रोशनच्या सुपर 30 मधून तिला बॉलिवूडमध्ये तिला ओळख मिळाली। नंतर सीतारमण या तेलुगू सिनेमानं तिचं नशीब पूर्णपणे बदललं। त्यानंतर अभिनेता नानीबरोबर तिचा हाय नन्ना या सिनेमानेही प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली। याच यशाच्या जोरावर तिला कल्की 2898 मध्ये छोटी पण महत्त्वाची भूमिका मिळाली। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।